ज्या प्रकारे अदानीला ज्या प्रकारे विरोध होतोय, मात्र धारावीमध्ये प्रकल्प त्यांच्या अंडर केला जातो आणि आता तुम्ही आंदोलन सुद्धा करताय, टी शर्ट घालून आलेला काय मागण्या तुमच्या काय? तुम्ही बघितलं अदानीचा जो सर्वे चालू आहे तो फार जबरदस्तीने चाललाय। जेव्हा ते येतात आमच्या एरियामध्ये तेव्हा गाडी मोठी घेऊन येतात, त्याने 10 ते 15 सुरक्षा रक्षक असं वातावरण, भीतीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण करून दिले। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, मी काल पण एक पॉइंट म्हटली की कोळीवाड्याची पण जमीन आहेत, त्यांचा जर नोटिफाईड एरियामधून एक्सक्लूड केलेलं आहे, त्यांचा स्लम म्हणून नाही आहे, तरी त्यांना तुम्ही स्लम म्हणून काउंट करून त्यांच्यावर सुद्धा सर्वे करताय। हा जो सगळा अन्याय चाललाय, आमच्या धारावीच्या लोकांना बाहेर पाठवायचा प्लॅन केलेला आहे, सगळी जमीन हडपण्याचा प्लॅन केलेला आहे, त्यांना TDR दिलेला आहे, पूर्ण त्यांना FSI वाढून दिलेला आहे, त्यांना सगळं केलं। तुमची युडीची फाईल गेल्यानंतर 2दा युडीची फाईल रिजेक्ट झाली आहे, तरी परत तुम्ही हा प्रोजेक्ट करता का? कोणाला भेटल्यावर करता हे आम्हाला सांगा। धारावीकरांचा पुनर्विकास त्याच जागेवर करावा तुमची मागण्या, मात्र डम्पिंग ग्राउंडला त्यांना पाठवलं जाते का? धारावीच्या लोकांना, धारावीच्या माझ्या परिवाराला धारावीमध्येच आम्हाला पुनर्विकास हवाय। कधी पुनर्विकास, धारावी पुनर्विकास हा नाव आहे, मग धारावीमध्ये का नाही? आम्हाला बाहेर का पाठवलं जातं? आणि ते पण, आणि ज्यांना पात्र आहे त्यांना सुद्धा एका कोपऱ्यामध्ये, जी धारावी आपण म्हणत पण नाही, रेल्वेची लीची जमीन आहे, मग फक्त धारावी फक्त अदानीसाठी ठेवली आहे का? अदानीला द्यायची आहे का? हाच आमचा विरोध आहे। एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही हा मुद्दा इथे मांडतात, तुम्ही सभागृहातही मांडला, मात्र तुम्हाला बोलू दिलं नाही किंवा ऐकायला कोणी नव्हतं, याला जोडून दुसरा असा प्रश्न, मुंबईतील अनेक जागा अदानीला मिळत, त्यांचा असं चाललंय की अदानीचं बोलणं आलं की कानावर बोटं ठेवायची, दाखवायचं की आम्हाला काही कळत नाही आणि अदानीला रेटून जमिनी द्यायच्या, त्याच्यावर काहीच भाष्य करायचं नाही। आणि त्यांनी, त्यांचा मित्र आहे, प्रेम आहे त्यांचं, त्यामुळे ते सगळी मुंबई काय सगळ्यांना लुटून देतील। किती रेडी रेकनर देतात ते पण बघा। म्हणून मुंबईला आपण जेव्हा जमीन घेतो तेव्हा आपल्याला रेडी रेकनर रेट कमी केलं जातं का हो? तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता का हो? मग तुम्ही त्याला का 10 ते 25% रेडी रेकनर रेट देता? आमचा हा प्रश्न आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।